नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, इतके छोटे छोटे तुकड्यांचा वापर. तुमच्याकडे कोणतेही कापड असतील ना, अगदी शिलाईतून उरलेले, त्यांचा पण तुम्ही इथे वापर करू शकता. आणि 2च पीस लागणार आहेत आपल्याला आजच्या आयडियासाठी. तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, सर्वात अगोदर बघा, अस्तरसाठी मी इथे एक ना कापडी शॉपिंग बॅग ठेवून घेतली. मध्यभागी राईस बॅग कट केली. आता राईस बॅगची लांबी आहे 9.5 इंच आणि रुंदी आहे 8.5 इंच. ठीक आहे, 8.5 बाय 9.5 इंच. आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करायचं आहे. दोन्ही पार्टला सेम त्याच पद्धतीने आपण क्विल्टिंग करून घेऊ. दोनही पार्टला मी अगोदर आहे ना 4 ठिकाणी टाचणी लावून घेतली, म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जावं त्यासाठी. आणि अशा प्रकारे मी यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेत आहे. ठीक आहे. आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची. एक वेगळ्या पद्धतीने मैत्रिणींनो, मी तुम्हाला पाऊचचा प्रकार दाखवत आहे. याला अस्तर एक आहे ना, ते वेगळ्या पद्धतीने जोडायची पद्धत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आता एक्स्ट्राचं जे होतं ना कपडा, तो कट करून घेतला राईस बॅगपेक्षा. आणि 4ही साईडने परत आपल्याला यावरती टीप मारून घ्यायची आहे. जसा हा पार्ट स्टिच केला तसंच दुसरा पण करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टला पण मी अशा पद्धतीने तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे. फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला 9.5 इंचाची इथे झीप लागणार आहे. तुम्हाला परत एकदा मेजरमेंट मोजून दाखवते. बघा, जिकडनं 9.5 इंच आहे त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची. बघा, आणि झीप मी थोडीशी वाढव घेतली. याच्यामध्ये अजून रनर वावायचं बाकी आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आता या झीपच्या वरतून पण आपल्याला एक अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. बघा, जशी झीप ठेवून घेतली त्यावरतीच आपल्याला परत एक अस्तरचा कपडा सोबतच ठेवून घ्यायचा आणि ही झीप आणि हा कपडा स्टिच करून घ्यायचा. हा पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते. आणि अस्तरचा कपडा बघा, झीपची जी रॉंग साईड आहे ना, त्या बाजूने मी ठेवून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने स्टिच करून घेतला. ठीक आहे. आणि यामुळे काय होतं, आपली झीप पण फिनिशिंग सहित स्टिच होते आणि अस्तर पण आपलं व्यवस्थित असं स्टिच होतं. ठीक आहे. तर दाबटीप देऊन झाली. आता त्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट आहे ना, तो मेन फॅब्रिकचा अशा पद्धतीने ठेवायचा. आणि अस्तरचा पार्ट परत आपण जिकडनं झीपची रॉंग साईड आहे तिकडनं ठेवायचा. आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा इकडनं पण. आणि ही एक खूप सोपी पद्धत आहे अस्तर जोडण्याची. जर तुमच्या कापडाचे धागे निघत असेल तर तुम्हाला पायपिंग करावं लागत असेल तर तुम्ही ही स्टेप फॉलो करा, म्हणजे झीप एकदम फिनिशिंग सहित स्टिच होते. बघा, दाबटीप दिल्याच्या नंतर. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तरचा जो अगोदर याच्यामध्ये रनर वळून घेते. झीप 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला इथे 5 नंबरचंच घ्यायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता दोन्ही मेन फॅब्रिक आणि दोन्ही अस्तरचे पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे. पण त्या अगोदर हा अस्तरचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो मी कट करते. कारण की थोडं थोडं मी तो वाढवच घेतलेला होता, तो कट करून घेतला व्यवस्थित. आता त्यानंतर दोन्ही अस्तरचे पार्ट एका साईडनं करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने. आणि मेन फॅब्रिक एका साईडला. आणि या पद्धतीने एवढा पार्ट ओपन ठेवायचा आणि बाकी सर्व बाजूंनी आपण स्टिच करून घेऊ. पण त्या अगोदर आपण दोन्ही कडा आहेत त्या अगोदर स्टिच करू आणि मग राहिलेल्या बाजू स्टिच करू. असं केल्यामुळे काय होतं, आपलं जे पाऊच आहे ना, ते एकदम फिनिशिंग सहित स्टिच होतं. बघा, इथे मी लॉकची टिप देऊन घेते आणि इकडनं पण. ठीक आहे. आणि इकडची साईड राहिली होती ती पण स्टिच करून घेतली. तर या पद्धतीने आपण सर्व बाजूंनी स्टिच करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे शिलाईचे पुढे 1 इंच, म्हणजे 1 बाय 1 इंचाचा कॉर्नर इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे 4ही साईडने. अस्तरच्या बाजूने पण 1 बाय 1 इंचाचा कॉर्नर मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने अस्तरच्या बाजूने पण कटिंग करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला हे जे कॉर्नर आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत. पण ते स्टिच करण्याच्या अगोदर आहे ना, दोन्ही कडा ज्या आहेत ना, त्या अशा ओपन होतात लगेच, कारण की तिथे लॉकची टीप नसते. त्यामुळे मी कडेला आहे ना अगोदर लॉकच्या टिपा देऊन घेते. जिथे जिथे आपल्याला कॉर्नर स्टिच करायचे आहेत ना, तिथल्या लॉकच्या टिपा देऊन घेतल्या. ठीक आहे. या पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपल्याला हे कॉर्नर स्टिच करून घ्यायचे आहेत.
तर तुम्हाला जर माझ्याकडून अशा पद्धतीचं पाऊच बनवून पाहिजे असेल मैत्रिणींनो, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. फक्त स्क्रीनशॉट टाका की ह्या पद्धतीचं पाऊच पाहिजे म्हणून, म्हणजे मी तुम्हाला तिथेच डिटेल्स सांगेल ऑर्डर करायची असेल तर. वर्षा फॅशन 2024 ID आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे चारही कॉर्नर आहेत ना, ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता इकडनं आपण अस्तरच्या साईडने हा पार्ट ओपन ठेवलेला आहे ना, इथून आपल्याला हा भाग पूर्ण राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे बघा. तर अशा प्रकारे आपण हे जो अस्तरचा पार्ट आहे तो टर्न करून घेतला. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकची झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि इथून परत एक टर्न करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे. आता त्यानंतर जो अस्तरचा पार्ट आहे, अगोदर हे कॉर्नर व्यवस्थित मी बाहेर काढून घेते आणि त्यानंतर अस्तरचा जो पार्ट आहे ना, तो आपल्याला आता परत बाहेर काढून घ्यायचा आहे, कारण की तिथे जी ओपन साईड आहे ना, ती आपल्याला स्टिच करायची आहे त्यासाठी. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे जे ओपन पार्ट आहे ना, तो पण स्टिच करून घेऊया. दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करायच्या आणि स्टिच करून घ्यायचा आणि परत आतमध्ये टक करायचा. तर अशा पद्धतीने आपण ओपन पार्ट पण स्टिच केला. आता आतमध्ये आपल्याला अस्तरचा पार्ट आहे तो टर्न करून घ्यायचा आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं पाऊच बनवून तयार झालेला आहे. आणि आतमधून पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं हे पाऊच रेडी झालेलं आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता जाता एक व्हिडिओला छोटंसं लाईक आहे ते पण नक्की करा. आणि याचा तुम्ही मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता. त्याचबरोबर तुमचं ज्वेलरी किंवा मग गॉगल वगैरे ठेवण्यासाठी, मेकअपचं प्रोडक्ट ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. आता माझ्या हाताशी जे जे येतं आहे ते मी तुम्हाला ठेवून दाखवते यामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर सामान याच्यामध्ये ठेवू शकता. ठीक आहे. आणि अजून पण बघा बरीचशी जागा शिल्लक आहे आपली. आणि बघा झिप क्लोज केल्याच्या नंतर ते या पद्धतीने दिसणार आहे. तुम्ही इकडनं पण एखादी हँडल लावायचं असेल तर तुम्ही ते पण अटॅच करू शकता. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आपली आजची आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. पण याचं शिवून तयार माप सांगायचंच राहिलं तुम्हाला. तर 8.5 इंच याची लांबी आहे, उंची आहे 6.5 इंच, 6.5 बाय 8.5 इंच आणि बॉटमचा बेस आहे 3 इंचाचा बॉटमचा बेस आहे. ठीक आहे.